@स्टेनम या चॅनलवरती आपलं परत हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण टॉपिक घेऊन आलोय ईपीएम. ईपीएमचे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पाठीमागचे क्वेश्चन पेपर बघितले तर काही क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 10 मार्काचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारले किंवा 5 मार्काचे विचारले. तर याच्यामध्ये 3 मेथड आहे, एबीसी, इवा आणि ट्रान्सफर प्राइसिंग मेथड. तर या 3 मेथडपैकी कोणते पण 2 मेथड किंवा कोणती पण एक मेथड येते. तर आज आपण ट्रान्सफर प्राइसिंग मेथडने ट्रान्सफर प्राइसिंग म्हणजे प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा असतो याच्या 2 मेथड आहे. दोन्ही मेथड तुम्हाला एक मेथड मी तुम्हाला डीपमध्ये सॉल्व्ह करून दिली कारण हा प्रॉब्लेम 10 मार्काला येतो त्यासाठी, म्हणून तुम्हाला सांगतो की डीपमध्ये सॉल्व्ह करा. आणि एक मेथड आहे की तुम्हाला मी सांगणार आहे कसे सॉल्व्ह करायचे, त्याच्यानुसार पण तुम्ही करू शकता, पण त्याला तुम्हाला कन्फर्म 10 पैकी 10 मार्क भेटतील का नाही हे सांगू नाही शकत. पण या मेथडने तुम्ही सॉल्व्ह केलं फॉर्म्युला टाकून किंवा नीट, तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क भेटणं एवढं कन्फर्म आहे. तर आपण वेळ न घालवता प्रॉब्लेमला चालू करूया. आता तुम्ही बघू शकता हा प्रॉब्लेम तुम्ही रीड करून घ्या, एवढं मी सांगू पण तुम्ही रीड पण केला असेल किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, काही अडचण नाही. तुम्हाला सीधे सॉल्व्ह काय करायचं बघा. ट्रान्सफर प्राइसिंग प्रोडक्ट ऑन बेसिस ऑफ बेस ऑफ कॉस्ट प्लस रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इन द डिव्हिजन, आणि त्याचं इयर दिलंय कोणतं इयर येते, आणि तुम्हाला हे असेट दिलंय, लायबिलिटी दिली सर असेट दिलंय, नंतर फिक्स कॉस्ट दिलेली, व्हेरिएबल कॉस्टचं पर युनिट दिलंय, बजेटिंग व्हॉल्यूमचं पर युनिट दिलंय आणि डिस्कस ROI दिलेलं आहे तुम्हाला. ओके, याच्यानुसार आपल्याला तुम्हाला फर्स्ट काय पाहिजे करायचं काय, डिटर्मिनिंग द ट्रान्सफर प्राइसिंग फॉर ए. आता ट्रान्सफर प्राइसिंग फॉर एचं तुम्हाला फर्स्ट आउट फाइंड आउट करायचे, जी व्हॅल्यू दिली त्याच्यानुसार, आणि जी व्हॅल्यू इन्क्रीजिंग झाली 10%नी, जे युनिट आहे ते 10%नी इन्क्रीजिंग झाले तर काय बेनिफिट किंवा काय इम्पॅक्ट होतो ट्रान्सफर प्राइसिंग मध्ये ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवायचे. ओके, तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला पुढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करूया. आता तुम्ही बघू शकता, मी जे तुम्हाला पहिली मेथड सांगतोय की कसं असतं, की पहिले मेथड तुम्ही हा जो प्रॉब्लेम आहे तर तुम्ही बघू शकता मी हा प्रॉब्लेम फॉर्म्युला लावून सॉल्व्ह केलेले. तुम्ही फॉर्म्युला लावून सॉल्व्ह करू शकता. फॉर्म्युला याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाहीये. तुम्हाला एवढं तर माहिती असतं की तुम्हाला एक काय सॉल्व्ह करताना काय काय लागतं, सेल्स, व्हेरिएबल कॉन्ट्रीब्युशन, फिक्स कॉस्ट आणि प्रॉफिट लागतं. एवढं सगळं असं तर ओव्हरऑल तुमचं कॅल्क्युलेशन होतं. तर आता आपण बघू शकता, पहिलं मी दिलेलं आहे डिटर्मिनिंग द ट्रान्सफर प्राइसिंग फॉर डिव्हिजन ए. डिव्हिजन एची ट्रान्सफर प्राइसिंग बरोबर. कॅल्क्युलेटिंग इन्व्हेस्टमेंट, आता इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करायची. आता तुम्ही मला सांगा की तुमच्या इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणकोणते आयटम येतात, की फिक्स कॉस्ट ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, करंट असेट ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, आणि डेटर ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. या दोन्ही टोटल या ठिकाणी टोटल केलं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट भेटणार आहे, किती इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली. तर इन्व्हेस्टमेंट आहे 5 लाख रुपये, तुम्ही बघता 5 लाख रुपये, तीनची टोटल केली 5 लाख रुपये झाली. ओके, आता सेकंड काय कॅल्क्युलेट करायचं, की मला कॅल्क्युलेट काय करायचं, डिझायर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं, ROI बरोबर. आता डिझायर प्रॉफिटचे बघा, डिझायर तुम्हाला किती दिलंय 28%, ROI तुम्हाला पर्सेंटेज आधी दिलेलं आहे. तर ते पर्सेंटेज कशावर कॅल्क्युलेशन करायचं असतं, जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती कॅल्क्युलेशन करायचं असतं. म्हणजे 5 लाख रुपये इंटू 28% केलं तर 1,40,000 हे तुमचं काय आलं, की डिझायर प्रॉफिट आला बरोबर. आता डिझायर प्रॉफिट आला, आता काय राहिले याच्यामध्ये तुमचं हे 3 इन्व्हेस्टमेंट करून झाली. ओके, त्यानंतर तुमचं डिझायर प्रॉफिट काढून झाला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता हे बघा मटेरियल इथं काय दिले, बजेटिंग व्हॅल्यूम 2 लाख रुपीज पर युनिट दिले, इयर एका युनिटला 2 लाख रुपये उठतं, आणि व्हेरिएबल पर युनिटची प्रोडक्टची प्राइस किती दिलेली 10 रुपीज. मग तुम्ही मला सांगा की आपण आता थर्डचं होतं व्हेरिएबल, तुम्हाला काय करायची, व्हेरिएबल कॉस्ट काढायची किती, 2 लाख रुपीज इंटू 10 केलं तर 20 लाख रुपयाची काय तुमची झाली, व्हेरिएबल कॉस्ट झाली. ओके, आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, की टोटल कॉस्ट काढायची. आता तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आधी थर्ड सेमिस्टरला, सेकंड सेमिस्टर, फर्स्ट सेमिस्टर, तर तुम्हाला माहिती की टोटल कॉस्ट काढण्यासाठी काय काढायला लागतं, व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट. आता फिक्स कॉस्ट किती आहे तुम्हाला बघा, फिक्स कॉस्ट दिलेली प्रॉब्लेम मध्ये 4 लाख रुपये, ती 4 लाख रुपीज घेतली. व्हेरिएबल कॉस्ट किती तुमची 2 लाख रुपीज, सॉरी 20 लाख रुपीज गेलं, 24 लाख रुपीज तुमचं काय आलं, टोटल कॉस्ट आली. आता तुम्हाला इथपर्यंत तर कळलं असेल, काही अवघड नाहीये, लय म्हणजे लय सोपं आहे. ओके, तर आपण बघू शकता की नंतर काय काढायचे, आता तुम्हाला सेल काढायचे, किती सेल लागले टोटल ते तुम्हाला काढायचे, रिक्वायर्ड सेल काढायचे. ओके, तर रिक्वायर्ड सेलचा फॉर्म्युला काय आहे, टोटल कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट केलं तर तुम्हाला टोटल सेल निघणार आहे बरोबर. आता टोटल कॉस्ट किती आहे तुमची 24 लाख रुपीज, डिझायर प्रॉफिट किती आहे तुमचा 1,40,000, किती आलं 25,40,000 आलं. आता इथपर्यंत आलं, तुम्हाला सांगतो याच्यात काय बदल आणि काय नाही, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल बरोबर.
आता याच्यामध्ये तुम्हाला लास्टला एकच तुम्हाला करायचंय की तुम्हाला ट्रान्सफर प्राइसिंगचं पर युनिट काढायचंय. आता पर युनिट काढायचं कसं काढायचं? टोटल कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ युनिट. आता तुम्ही टोटल कॉस्ट केलेली किती? टोटल कॉस्ट 25,40,000 बरोबर. नंबर ऑफ युनिट किती तुमचे बघू शकता. नंबर ऑफ युनिट किती बजेटिंगचे? 2,00,000 रुपीज. 2,00,000 डिवायडेड केलं तर उत्तर येतंय 12.70 पर युनिट. आता हे पर युनिट आलं बरोबर. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ओके. तर तुम्हाला सांगतो यात फरक काय. आता तुम्ही हे प्रॉब्लेम याच्यामधनं पण करू शकता. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट येतं, नंतर कॉन्ट्रीब्युशन नंतर फिक्स कॉस्ट केली तर येतं प्रॉफिट. आता तुम्हाला सांगतो सेल्स काय. आता याच्यामध्ये बघा आपण सेलची व्हॅल्यू काय केली आहे? 25,40,000 आपली सेलची व्हॅल्यू, 25,40,000 बरोबर. सेल्स मायनस काय असतं? व्हेरिएबल कॉस्ट असते. व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 20,00,000 बरोबर. 20,00,000 केलं तर उत्तर किती आता? 5,40,000 आलं बरोबर. त्याच्यामधनं आपण लेस काय करतो की फिक्स कॉस्ट लेस करतो. फिक्स कॉस्ट किती? 4,00,000. म्हणजे तुमचं प्रॉफिट किती आता? 1,40,000 बरोबर. हे बघा 1,40,000 आलाय तुमचं डिझायर प्रॉफिट 1,40,000. तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता, या पद्धतीने पण करू शकता. पण माझं मोस्ट ऑफ द म्हणणं आहे की या पद्धतीने करा, कारण मार्क याला आहे की हा प्रॉब्लेम बघू शकता 10 मार्काला आहे म्हणल्यावर 10 मार्काला, हे 5 मार्काला आणि हे 5 मार्काला. तुम्ही जसं त्या सेलने केलं तर तुम्हाला 2 किंवा 3 लय त्याला 2-3च मार्क भेटणार. पण तुम्ही या मेथडनी केलं तर तुम्हाला ओव्हरऑल 5 स्टेप आहे, 5 पैकी 5 मार्क भेटून जातात. ओके. तुम्ही बघू शकता. ते झालं. आता त्याच्यानंतर त्यांनी इफेक्ट सांगितले की जे युनिट आहे, इथं बघू शकता युनिट इन्क्रीज झाले 10% तर काय फरक पडणार आहे ते सांगायचंय. ओके. तर आता 10% युनिट इन्क्रीज करायचे. मग काय करायचं? इफेक्ट ऑन व्हॅल्यू इन्क्रीजिंग बाय 10%. न्यू व्हॅल्यू काढायची तुम्हाला बरोबर. आता न्यू व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय? ओरिजिन प्लस 10 इंटू ओरिजिन व्हॅल्यू प्लस 10 इंटू ओरिजिन व्हॅल्यू बरोबर. 2,00,000 इंटू 10% केलं तर 20,00,000 येतं. सॉरी 20,000 येतं. 20,000 12,00,000 मध्ये ऍड केलं तर 2,20,000 तुमचे युनिट झाले. आधी किती होते युनिट? 2,00,000 युनिट होते बरोबर. आपण कॅल्क्युलेशन केलं होतं. इथे 2,00,000 युनिट आहे बघा. 2,00,000 युनिट होते तुम्हाला दिलेले. आता किती लागले? 2,20,000 झाले बरोबर. झालं. जसं आधी सोडलं मग तसं गणित सोडवायचं. आता आपल्याला काय काढायचे? व्हेरिएबल कॉस्ट काढायची. त्या युनिटनी इंटू केलं. जे तुम्हाला एक युनिटची व्हॅल्यू दिलेली बघा 10. मग किती? 2,20,000 ला 10 ने डिवाइड केलं तर 22,00,000 आलं बरोबर. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गरज आहे काही की त्यांनी काय दिलंय का आपली इन्व्हेस्टमेंट चेंज झालेली आहे किंवा काय चेंज झालं? नाही दिलेलं. फक्त त्यांनी काय दिलंय की जे युनिटचं पर्सेंटेज आहे तेच चेंज झालेलं आहे म्हणून आपण तेवढंच चेंज केलं. ओके. आपल्याला असेट बिसेट प्रॉफिट बिट काही चेंज करायची गरज नाहीये बरोबर. त्यानंतर आपल्याला काय काढायचे? नंतर टोटल कॉस्ट काढायची. टोटल कॉस्ट कशी काढायची? व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट आहे 22,00,000 प्लस फिक्स कॉस्ट आहे 4,00,000 क्वेश्चन मध्ये दिलेले 4,00,000 बघू शकता. ते ऍड केलं तर 26,00,000 आली बरोबर. 26,00,000 आली. झालं. आता तुम्हाला काय काढायचं याच्यामध्ये? डिझायर प्रॉफिट काढायचं. डिझायर प्रॉफिट काढण्यासाठी काढा नका काढ, डिझायर प्रॉफिट हा दोन्ही वर्षी सेमच असतो. रिझन तुम्हाला सांगतो की काय डिझायर ROI किती 28% दिलेलं आहे बरोबर. आणि आपण इन्व्हेस्टमेंट काढलेली 5,00,000 ची. तर तुम्हाला माहिती आहे की जो आपण डिझायर प्रॉफिट कॅल्क्युलेशन करतो तो कधी पण इन्व्हेस्टमेंट वरतीच करतो बरोबर. मग तुम्ही मला सांगा की तुम्ही ज्या इन्व्हेस्टमेंट वर 25,00,000 आधी 1,40,000 कॅल्क्युलेशन केलेलं आहे इथं, ते काही चेंज होणार आहे का? नाही होणार आहे, कारण क्वेश्चन मी दिलेलंच नाही चेंज करायला तुम्हाला. त्यासाठी ती व्हॅल्यू आहे तशी आली. त्याच्यानंतर आपलं रिक्वायर्ड सेल करण्यासाठी टोटल कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट केला 26,00,000 प्लस 1,40,000 केलं 27,40,000 आलं. आणि लास्ट तुम्हाला ट्रान्सफर प्राइसिंगचं पर युनिट काढायचे किती येते. मग त्यासाठी रिक्वायर्ड सेल्स किती आहे? 27,40,000 पर युनिट नवीन घ्यायची, कधी पण जुनी घ्यायची नाही. नवीन व्हॅल्यू आहे 2,20,000. त्याचं उत्तर आलं 12,45,000 पर युनिट. हे उत्तर आलं. ओके. तुम्ही बघू शकता एवढ्या इझी वे मध्ये पूर्ण अख्खा प्रॉब्लेम सांगितलेला आहे. यात काही रॉकेट सायन्स नाही. तुम्ही या सेकंडचं पण सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट केलं, कॉन्ट्रीब्युशन येतं, कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट केले तर प्रॉफिट येतं. त्यांनी करू शकता. पण कसं आहे की तुम्हाला आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला हे तर कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे बरोबर. तुम्हाला हे तर कॅल्क्युलेशन, सॉरी पुढे गेले. हा.
तुम्हाला ओरिजिनचं कॅल्क्युलेशन तर करायला लागणार आहे. तुम्हाला युनिटचं तर कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे. तुम्हाला ॲडिशनचं कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे. तुम्हाला हे पण कॅल्क्युलेशन करायला लागलंय. मग तुम्ही मला सांगा, त्यांनी सोडवण्यापेक्षा यांनी सोडवल्यावर काय वाईट आहे? फक्त तुम्हाला हे एक कॅल्क्युलेशन करायला नाही लागणार. कारण त्याच्यामुळे तुम्ही ही जी व्हॅल्यू नाही, हे पण तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन करून त्यात टाकायला लागणार. त्यापेक्षा डायरेक्ट ह्या मेथडने सोडलं तुम्हाला बेनिफिट तुम्हाला आहे. ओके. आणि लास्टला बघू शकता मी ही कमेंट दिलेली, तर ही कमेंट देणं गरजेचं आहे. कारण याला 1 ते अर्धा मार्क आहे, की तुमचं काय चेंज झाल्यावरती काय नाही झालं. तुम्ही बघू शकता ओल्ड ट्रान्सफर प्राइस होती 12.40, न्यू ट्रान्सफर प्राइस झाली 12.45. तुम्हाला काय केलं, ट्रान्सफर प्राइस डिक्रीज बिकॉज फिक्स कॉस्ट इज अ स्पेंड ओव्हर मोर द युनिट. काय सांगितलंय त्यांनी, की फिक्स कॉस्टची युनिट आहे, तुम्ही मोर स्पेंड केलेले, तर त्यामुळे ती प्राइस डिक्रीज झालेली आहे. बरं बघू शकता. आता हा फर्स्ट प्रॉब्लेम झाला. हा पण युनिव्हर्सिटीला विचारला. आता सेम प्रॉब्लेम आहे. ट्रान्सफर प्राइसचे प्रॉब्लेम वेगळे काहीच नाहीये. आतापर्यंत 2 प्रॉब्लेम विचारले गेले. दोन्ही प्रॉब्लेम सेम आहे. फक्त इथं काय केलंय त्यांनी, इथं ऍड आहे. जे इन्क्रीज केले ते सेकंड प्रॉब्लेम डिक्रीज केलेले. तर काय डिफरन्स होतो किंवा काय होतं, कशावरती कॅल्क्युलेशन करायचं, तर आपण तो प्रॉब्लेम बघूया. ओके. तर बघू शकता आता हा सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे. हा पण ट्रान्सफर प्राइसिंगचा प्रॉब्लेम आहे. आता बघू शकता इथं ट्रान्सफर प्राइसिंग ऑन कॉस्ट, कॉस्ट प्लस 15% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बेस फॉर इन द ड्युरिंग द इयर दिलेले. हा, त्यांनी काय कॅल्क्युलेशन करायचं सेम सांगितलंय. डिटर्मिनिंग द ट्रान्सफर प्राइसिंग डिव्हिजन पीचे कॅल्क्युलेशन करायचे. पण याच्यामध्ये त्यांनी वेगळं सांगितलंय. इथं काय सांगितलं होतं त्यांनी वरच्या क्वेश्चन मध्ये, की युनिटला इन्क्रीजिंग करा. यांनी इथं युनिटला नाही सांगितलं. इथं काय सांगितलं, द व्हॅल्यू करंट असेट आर रिड्युसिंग इन 10%. ज्या तुमच्या करंट असेट टोटल येणार या तुमच्या तिन्हींची, ती रिड्युसिंग करायची कितीनी, 10%. ओके. समजलं असं बघा. आता त्याचा काय इम्पॅक्ट होतं ते तुम्हाला सांगायचे. बरोबर. त्या प्रॉब्लेम मध्ये या प्रॉब्लेम मध्ये काही फरक नाही. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेशन करून घ्यायची, किती इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्याला फिक्स कॉस्ट दिले, करंट असेट दिले, डेटर्स दिले. मी जे क्वेश्चन आहे ते मी गिवन म्हणून लिहून घेतले, म्हणून मी क्वेश्चन दाखवत नाहीये. ओके. तर त्यानंतर या ठिकाणी टोटल केली, इन्व्हेस्टमेंट किती आली बघू द्या. 30 लाख रुपयाची तुमची इन्व्हेस्टमेंट आली. आता इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर आपण सेकंड पॉईंट काय काढला होता, डिझायर प्रॉफिट काढला होता. ओके. आता डिझायर प्रॉफिट काढायचा आहे. बरोबर. डिझायर्ड प्रॉफिट काय काढण्यासाठी किती पर्सेंटेज दिले, आरओआय किती दिले, 15%. 15% इंटू कशाला करायचं, 30 लाखाला इंटू करायचं. 4,50,000 काय आलं तुमचं, डिझायर प्रॉफिट आला. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, व्हेरिएबल कॉस्ट काढायची. बरोबर. टोटल व्हेरिएबल कॉस्ट काढायची. आता तुम्हाला व्हेरिएबल कॉस्टचं इथं बघा, की व्हेरिएबल कॉस्टची युनिट दिले किती, 2,50,000. एका युनिटची व्हॅल्यू किती दिली, 40. 40 रुपये एकाची व्हॅल्यू दिली, म्हणजे 2,50,000 इंटू 40 केलं तर तुम्हाला ओव्हरऑल कॉस्ट भेटणार आहे. तर बघू शकता 1 करोडची तुमची ओव्हरऑल कॉस्ट आली. बरोबर. 1 करोडच होती. हा, 1 करोड. व 1 करोड रुपयाची तुमची व्हेरिएबल कॉस्ट आली. बरोबर. आता व्हेरिएबल कॉस्ट आल्यानंतर तुम्हाला माहिती काय करायचे, टोटल कॉस्ट काढण्यासाठी तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट करायची. व्हेरिएबल कॉस्ट आहे 1,00,000 रुपीज. तुमची फिक्स्ड कॉस्ट क्वेश्चन मध्ये दिलेली बघू शकते 50 लाख, 15 लाख रुपीज. 15 लाख ऍड केलं तर 1,50,000 करोड रुपये तुमचं काय आलं, टोटल कॉस्ट आली. इथपर्यंत समजलं. आता त्यानंतर तुम्हाला लास्टला सेल काढायचे. संपलं. सेल काढण्यासाठी काय काय, टोटल कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट. टोटल कॉस्टची व्हॅल्यू 1 करोड 50 लाख, 15 लाख रुपये. तुमचा डिझायर प्रॉफिट आलेला आहे 4,50,000. तो ऍड केला तर 19,50,000 रुपये. हे तुमचं काय आलं, सेल आले. टोटल सेल तुम्ही किती केले. बरोबर. बघू शकता. त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाहीये. जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिले त्याचंच फक्त कॅल्क्युलेशन खाली करायचंय. तर तुम्ही माणसाने कळणार कसं कशाचं कॅल्क्युलेशन करायचं. बरोबर. हा पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर काही डोकं नाही लावायचं. जे तुम्हाला दिलेलं आहे ते कॅल्क्युलेशन, या या ज्या 5 स्टेप आहे तेवढंच कॅल्क्युलेशन करायचं. एखादी अमाऊंट वेगळी आली तरच विषय, पण ती येत नाही. मी प्रॉब्लेम बघितले बुकमध्ये पण, असे युनिव्हर्सिटीच्या पेपरला पण असेच प्रॉब्लेम गेले, म्हणून असेच प्रॉब्लेम येऊ शकतात. बरोबर. तर आपण बघूया आता ट्रान्सफर प्राइसिंग काढायचं. ट्रान्सफर प्राइसिंग काय कशी काढायची, रिक्वायर्ड सेल अपॉन युनिट. युनिट किती ते, आता आपले रिक्वायर्ड सेल किती, एक 1,19,50,000 रुपये. बरोबर. डिवायडेड बाय 2,50,000. हाय 2,50,000 युनिट किती तुमचे, युनिट बघू शकता 2,50,000. डिवाइड केलं तर उत्तर किती येतं, 47.98 पर युनिट. बरोबर. आता पर युनिट येतं काय येते, 98 पर युनिट दिलेले आहे. बरोबर. आता सेकंड प्रॉब्लेम. आता त्याच्यामधलं सेकंड काय सांगितलंय तुम्हाला, की रिड्युसिंग करंट असं 10% झालं तर काय फरक पडतो. बरोबर.
आता बघू शकता, आता न्यू व्हॅल्यू आहे. युनिट सोल्ड केले बरोबर. 2,50,000 चे युनिट होते, लेस 10%. 2,50,000 इंटू 25,000 मायनस केलं तर 2,25,000 तुमचे युनिट आले नवीन. आता नवीन युनिट का आले तुम्हाला आधी ते सांगतो. तुम्ही मला सांगा की तुमची ही जी टोटल असेट आहे, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्ही युनिट सोल्ड केले बरोबर. मग जेव्हा तुमच्या याच्यामध्ये करंट असेटमध्ये करंट असेटमध्ये फरक होणार, 10% लेस होणार, तर तुमच्या युनिट सोल्ड मध्ये पण फरक होणार. बरोबर आहे. समजू शकता तुम्हाला कन्सेप्ट. कारण तुमची करंट असेटमध्ये फरक झाला, तर तुमचं युनिट तुमची कमी जास्त सोल्ड होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा काय केलं मी, की न्यू व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करताना जे 10% आहे, 2,50,000 मायनस 25,000 केलं, तर 2,25,000 तुमचे युनिट आले. त्याला इंटू 10 केलं, सॉरी, इंटू 14 केलं. ते आपण खाली सोडलंय. ओके, बघू शकता. सेकंड पॉईंट काय केलंय मी, करंट असेट केलेली. करंट असेट किती, 10 लाख रुपयाची तुमची करंट असेट आहे बरोबर. 10 लाख मायनस 10% केलं तर 1 लाख रुपीज येतं. 1 लाख रुपीज लेस केलं तर 9 लाख रुपीज येतं बरोबर. हे तुमची काय आली, करंट असेट आली बरोबर. आता तुम्ही न्यू इन्व्हेस्टमेंट केली आहे. आधी तुमची इन्व्हेस्टमेंट किती होती, 30 लाखाची इन्व्हेस्टमेंट होती. आता तुमची करंट असेट चेंज झाली, तुमची इन्व्हेस्टमेंट चेंज होणार आहे बरोबर आहे, होणार आहे. मग काय, करंट असेट टोटल करायची, नवीन नवीन व्हॅल्यू घ्यायची फक्त ही करंट असेटची. एक एक 29 लाख रुपये तुमची काय आली, इन्व्हेस्टमेंट आली. मग सेम क्वेश्चन परत सॉल्व्ह करायचा. डिझायर प्रॉफिट किती, 15% इंटू केलं, 4,35,000 रुपये तुमचं काय आलं, डिझायर प्रॉफिट आला. 2,25,000 रुपये तुमचे नवीन युनिट काढलेले होते, इंटू 40 केलं तर 90 लाख रुपये तुमचं काय आलं, व्हेरिएबल कॉस्ट आली. व्हेरिएबल टोटल कॉस्ट काढण्यासाठी व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट करायची. व्हेरिएबल कॉस्ट दिली 90 लाख रुपये, फिक्स कॉस्ट आहे 15 लाख रुपये. बघू शकता क्वेश्चन मध्ये 15 लाख रुपये ऍड केले, तर तुमची व्हॅल्यू येते, पुढे गेलं, सॉरी, व्हॅल्यू येते 1,05,00,000 बरोबर. आता 1,05,00,000 मध्ये तुमचे डिझायर प्रॉफिट ऍड करायचा असतो. डिझायर प्रॉफिट ऍड केल्यानंतर 4,35,000 तुमचा डिझायर प्रॉफिट आहे, तो ऍड केल्यानंतर तुमची व्हॅल्यू येते 1,09,35,000 बरोबर. आणि लास्टला तुम्हाला काय काढायचं, न्यू ट्रान्सफर प्राइसिंग काढायचे. 1,35,00,000 डिवायडेड बाय तुमचे नंबर ऑफ युनिट किती सोल्ड केले ते 2,25,000 केलं, तर उत्तर येते 48.60 पर युनिट. तर बघू शकता. आता तुम्ही म्हणशाल लास्टचं फास्ट का केलं, फॉर्म्युले का नाही लिहिले. तुम्हाला मी पहिल्या प्रॉब्लेम मध्ये ओव्हरऑल सगळे फॉर्म्युले लिहून दिले, कसं काय करायचं काय नाही. तुम्ही ते फॉर्म्युलेच खाली यूज केलेले. फॉर्म्युले लक्षात ठेवले तरी काही अडचण नाही. तुम्ही बघू शकता की मी एवढं इझी वे मध्ये 2 प्रॉब्लेम सांगितले. आता हे जे काय तुम्ही कमेंट वाचून घ्या. काय इन्क्रीज झालं आणि काय डिक्रीज झालं काय केल्यावरती. ओके, तर बघू शकता. आता तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये इवाचा आणि एबीसी अनालिसिसचे एकाच व्हिडिओमध्ये भेटतील किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये भेटतील. तर बघू शकता, एवढ्या इझी मध्ये प्रॉब्लेम सांगितले. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.